बाबतचा काय निर्णय आहे? भाजपची रणनीती अत्यंत स्वच्छ, सरळ आणि स्पष्ट आहे. आघाडीमध्ये महायुतीमध्ये अशा प्रत्येक घटक पक्षाला सोबत घेणं, त्याला एकत्रित करणं आणि महायुतीनं ताकदीनं लढणं ही भारतीय जनता पक्षाची मोठा भाऊ म्हणून असलेली या ठिकाणी भूमिका. सर, सुधागडमध्ये कशा पद्धतीनं लढत आहे? पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये काय परिस्थिती आहे सध्या? सुधागडमध्ये कालची लढत वेगळी होती आणि आजची लढत वेगळी आहे. आज या ठिकाणी शिंदे सेनेचे नेते रविशेठ देशमुख आणि मिलिंद देशमुख, राजा नाना यांच्यासारखी असंख्य मंडळी, म्हणजे मी 3च नावं घेतली, म्हणजे इतरांची नावं घेतली नाहीत असं नाही, तर नावं असंख्य आहेत. ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर, माननीय रवींद्रजींच्या नेतृत्वावर, माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेली आहेत. त्याच्यामुळे आमची जी ताकद जी या ठिकाणी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही महायुती 6च्या 6 जागा या ठिकाणी लढवणार आहोत ताकदीनं आणि जिंकणार आहोत, तेही ताकदीनं. रवींद्र देशमुख, मिलिंद देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने संघटनात्मकदृष्ट्या कशी ताकद मिळेल आणि सुधागडमध्ये कशा पद्धतीनं चित्र पलटलेलं असेल? नाही, हे दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि नेते, नानांचंही नाव मला त्यात घ्यावं लागेल, मला बरीचशी नावं त्या ठिकाणी घ्यावी लागतील. ही सर्व मंडळी ग्रासरूटला काम करणारी मंडळी आहेत, लोकांच्या अडीअडचणीमध्ये काम करणारी मंडळी आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांनी स्वतःचा असा एक जनाधार या ठिकाणी तयार केलेला आहे. काही महिन्यापूर्वी प्रकाश भाऊ आमच्यामध्ये आले, त्याचा आम्हाला महत्त्वाचा फायदा या ठिकाणी झाला. शेवटी पक्ष संघटना चालते कशावर? पक्ष संघटना पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठित आणि चांगल्या माणसांवर या ठिकाणी चालत असते आणि वाढत असते. तोच फायदा आम्हाला आज या ठिकाणी सुद्धा झालेला आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी किंवा शिंदे शिवसेना यांच्याबरोबर कुठे कुठे युती आहे, काय सांग? नाही, आता जिल्ह्यामध्ये जी युती आहे त्यापेक्षा मला या ठिकाणी सांगावं लागेल की गीताताई, प्रकाश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्तापर्यंत काम करत होतो. आज त्यांना मिलिंद भाऊ आणि आम्हाला रविशेठ आणि नाना वगैरे, मनोहर नाना, राजा नाना, इतर अनेक सगळी जी मंडळी आहेत, जी अगोदर ज्यांनी काम केलेलं आहे, आमचे पालवे काका आहेत, सर्व मंडळी आहेत, ह्यांची या ठिकाणी साथ आम्हाला इथे मिळालेली आहे. त्याचा फायदा आम्हाला या ठिकाणी होणार आहे. मान्य रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतोय ते अधिक प्रखरपणानं आणि अधिक यशस्वीपणानं ते काम होईल.